सुरुवात करते सांगलीच्या बातमीपासून। इथल्या नरवाड शाळेत चक्क विद्यार्थ्यांना झाडू मारण्यासाठी शिपाई पगार देत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे। न्यू इंग्लिश स्कूल शाळेतला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शिपाई देतोय विद्यार्थ्यांना झाडू मारायचा पगार। लोटायला पण सांगितले तुला? भरत दादा, सरपंच भरत कुर्ले। किती रुपये देतात तुला? 1500। झाडू मारण्यासाठी विद्यार्थ्यांना ठेवलं कामावर। न्यू इंग्लिश स्कूलच्या घटनेनं खळबळ। ही एवढीशी चिमुरडी शाळेत झाडू काढते। तिच्याच वयाचा तिचा भाऊ सुद्धा शाळेत झाडू मारायचं काम करतोय। बघून धक्का बसला असेल, पण गेल्या अनेक महिन्यांपासून ही भावंड शाळेत झाडू मारायचं काम करतायत। ही मुलं याच शाळेत शिकतात सुद्धा। त्यांना झाडू मारायचे प्रति महिना 1500 रुपये मिळतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिकण्याऐवजी ही मुलं झाडू का मारतायत? तर या शाळेत शिपाई पदावर काम करणारा सरपंच कुर्ले या महाभागानं या 2 मुलांना झाडू मारायच्या कामावर ठेवलंय। आश्चर्य वाटलं ना? म्हणजे हा शिपाई गलेलठ्ठ पगार घेणार आणि कामही नाही करणार आणि या कोवळ्या जीवांकडून काम करवून घेणार। लोटायला कोण सांगितले तुला? भरत दादा। कोण भरत दादा? सरपंच भरत कुर्ले। किती रुपये देतात तुला? 1500। किती महिन्याला? महिन्याला एक। महिन्याला 1500 रुपये। आणि हे कोण आहे? बहीण माझी। हिला किती रुपये देतात? आमचं तेच दोघांचं। हे बहीण तुझी। किती महिने झाला लोटताय? आता 1 वर्ष होत आली। भरत कुर्ले हा सरपंच या शाळेत शिपाई पदावर काम करतो। शाळेत शिपाई गणवेश सक्तीचा असताना भरत कुर्ले हा शिपाई पुढाऱ्यांच्या वेशात शाळेत फिरतो। गट विस्तार अधिकारी यांच्या मार्फत या घटनेची चौकशी सुरू झाली आहे। शाळेचा शिपाई 30-35 हजार पगार घेतो। तो पुढाऱ्याचे कपडे भरून ठेवतो व लहान मुलांना 1500 रुपये देऊन महिन्याला त्याचं काम मुलाला लावून 4-4 खोल्या लोटायला लावतो। ते मुलं स्पष्ट म्हणतात की बाबा आम्ही 1 वर्षभर झालो लोटतोय। मग 1500 रुपये जर देऊन तुम्ही महिन्याला हा लहान मुलांना जर वेळ बेगारीचं काम लागत असाल तर मग शासन काय करते? तर याची शासनानं गंभीर दखल घेऊन ह्या प्रकरणावर रीतसर संस्थेवर मुख्याध्यापकावर शिपाईवर कारवाई करा। अत्यंत लाज आणणारी अशी ही घटना। या शिपायाला नोकरीवरून काढून टाकत कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतेय। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।